नमस्कार मित्रांनो, मी दौंडचा आदेश माय जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा लुक कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चिया पोळीचा नाश्ता करा. नागपंचमीला ज्या पोळ्या राहिल्या होत्या त्या दानकावल्या ना चिया बरं. पेन्सिल काय लागायची तुला? पेन्सिल नको. शोभा म्हणा पेन्सिल दे. शोभा पेन्सिल दे. मित्रांनो, आता मी निघालो होतो कामाला, पण आपल्यासोबत आज खास पाहुणे आहेत. ती म्हणजे आपले आईसाहेब. आईसाहेबांना सोडायचं होतं मामाची. ते म्हणले आपलं काम आहे, चला म्हणलं सोडतो तुम्हाला. आईसाहेबांना म्हणलं गाडीत पेट्रोल कमी आहे, टाकायला लागल. पंपावर आल्यावर गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेत. मित्रांनो, ज्या कामासाठी आईसाहेबांना आणलं होतं ते काम आईसाहेबांचं झालं नाही. मग आता आईसाहेबांना जवळ मामाचा बंगला आहे, मामाच्या बंगल्यावर सोडला आईसाहेबांना. बसण्यापेक्षा आईसाहेबांना टीव्ही लावून दिला. नाव आल्यानंतर फॅन रिपेअर करायला घेतला. आता पाऊस काळा असल्यामुळे असली छोटी मोठी कामं शोधून घ्यायला लागतात, कारण का गिराईक कमी येतंय दुकानावर. कस्टमरच्या शेगडीच्या तारा तर पार वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. म्हणलं आता मालकाला याला कॉईल टाकायला लागेल. मालक म्हणले ही कॉईल टाक तिला. जेवायचा टाइम झाला होता. आजच्याला बुधवारचा बाजार असल्यामुळे पोरांनी आणली होती भेळ. आपण आधी आपला डबा संपवला, मग भेळीत हात घालायला घेतला. आता कसं आहे, जास्त काम नसल्यामुळे सारखं बसायच लागतं. तरी एक कस्टमर आलं होतं फॅन घेऊन, पण तो फॅन चालूच होता. तुमच्या बी मिक्सरचं बांध लाटा हलत असेल तर त्याला बुशिंग टाकून घ्यायचं, नवी कोरं होते. म्हणले ह्या बॅटरीला रिपेअर कर, कारण का 2-4 दिवस झाले कस्टमर येऊन माघारी जातंय. मग बॅटरीला गट्टू लावून बघितला, बॅटरी ओके चालत होती. या बॅटरीचा गट्टू गेलता. आईसाहेबाला मामाच्या बंगल्यावर आणाय पोचलं होतं. आईसाहेबांनी इथं पेरू काढून ठेवलं होतं. मग मित्रांनो, या पेरू खायला ते पाठीमागं दिसतंय ही सगळं मामाचं डाळिंब आहे. पण यंदा पाऊस झाल्यामुळं डाळिंबाला डाग पडल्यात. मामाला म्हणलं लवकर देऊन टाका आपलं. आईसाहेब म्हणले अरे मामाने खाली कांदं ठेवल्यामुळं खराब झालं होतं. मी आईसाहेब आता मामाच्या इथून आवरून सगळं आता निघालोय घरी. नेमका बुधवारचा बाजार असल्यामुळे आईसाहेब म्हणले घरी जरा तरकारी घेऊन जाऊ. आमची पिशवी नसल्यामुळे आमची पिशवीपासून सुरुवात. पहिली भाजी मेथीची घेतली, बाकीचा बाजार करायला गेलो. तर बाजार करून मी आई निघालो घरी. त्यावर चहा बिस्किट खाल्लं. चहा बिस्किट खायला या मित्रांनो. आजच्याला मला जायचं होतं राशन आणायला. 2-3 दिवस झालं राशनला आलतं तर राशनला एवढी काही गर्दी नव्हती, पण कुपन वाटणार आला ना, एवढी गर्दी झाली ना, कुणाचा नंबर काढाना. मी आलतो, शेजारच्याची पूजा होती, शेजारच्यानी बंगला बांधला होता. मग तिकडे जेवायला बोलावलं होतं. जेवायला होतं गुलाबजामुन.